महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान जे आहे ते नुकतंच पार पडलंय। आता सगळ्याचं लक्ष जे लागलेलं आहे ते येत्या 23 तारखेला, कारण त्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत। याच अनुषंगानं लातूर जिल्ह्यातील जे 6 मतदारसंघ आहेत याचा नेमका एक्झिट पोल काय असू शकतो या अंदाजाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, काय सांगाल, काय वाटतंय कोण जिंकणार? 6 मतदारसंघ लातूर जिल्ह्यातले, काय परिस्थिती असेल? 6 मतदारसंघामध्ये पूर्वी स्थिती अशी होती की 4 महायुतीकडे आणि 2 महाविकास आघाडीकडे। यात फारसा बदल होईल असं आता तरी फार वाटत नाही। नेमकं कोणते मुद्दे म्हणजे प्रभावी ठरले, कशामुळे वाटत नाही की आता मनोज जरांगे फॅक्टरचा एक मुद्दा होता, पुन्हा लाडली बहिणीचा इकडे महायुतीकडे होता, नेमकं कशामुळे वाटतं? एक तर मुळात काय झालंय की महाविकास आघाडीने जे मुद्दे मांडले ना ते फार काही लोकांना पटले नाहीयेत। मुळात काय, मनोज जरांगे फॅक्टर हा जो लोकसभेला होता त्याची तीव्रता विधानसभेला कमी राहिली आणि त्यामुळं त्याचा फारसा परिणाम होताना दिसून येत नाही। लाडकी बहीण योजना ही प्रॅक्टिकल, त्याचा इतका उपयोग झाला लोकांना आणि त्या योजनेवरती सत्ताधाऱ्यांनी टीका केली म्हणजे महाविकास आघाडीनी, आणि या उलट आम्ही जर आलो तर 3000 देऊ, मग तुम्ही टीका करता आणि ज्या पद्धतीच्या घोषणा यांनी केल्या त्याची अंमलबजावणीच होत नाही। शेजारच्या प्रांतातल्या कर्नाटक असतील, त्यानंतर तेलंगणा असतील, यांच्या पानपानभर जाहिराती दिल्या आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही हे थेट तिथल्या भाजपच्या लोकांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। त्यामुळं आत्ता आपल्याला जे मिळतंय हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये असा विचार इथल्या लोकांनी केलेला दिसतोय। आपल्यासोबत तरी पत्रकार, काय वाटतंय कुणाची हवा राहिली, काय एक्झिट पोल असेल? लातूर जुना जर आपण अवलोकन केलं जुनं तर 2-2-2 असं, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 2 आणि भारतीय जनता पार्टी 2 अशा पद्धतीनं विभाजन मागचं होतं। यावेळेला 4 आणि 2 असं विभाजन होईल असं मला वाटतंय की 4 जागा ह्या युतीकडे जातील आणि 2 जागा आघाडीकडे जातील असं वाटतंय। आणि या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर काय सांगायचं झालं, ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया। या निवडणुकीमध्ये रुपया चालला आणि लोकशाही ज्या पद्धतीनं असायला पाहिजे त्या पद्धतीनं आता टिकले ग्राउंडवर असं सांगणं म्हणजे खूप धाडसाचं ठरत आहे। आणि लातूर जिल्ह्यामध्ये असं वातावरण आधी नव्हतं। चळवळीचं जिल्हा, चळवळीचं वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये होतं आणि या वातावरणाला कुठंतरी या निवडणुकीच्या माध्यमातून वरवरून जर पाहिलं तर असं दिसतंय की कुठंतरी गालबोट लागत आहे। एकंदरीत प्रचाराची पातळी आहे, त्या पातळीवर सुद्धा ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांनी सुद्धा भ्रमनिराश केला की काय, असे सुद्धा काही स्टेटमेंट लातूरच्या या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या समोर आले। त्यामुळं ही निवडणूक ही प्रत्येकानेच की एकदम टोकाची निवडणूक म्हणून लढल्याचं चित्र संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये अनुभवायला मिळालं। कोणते महत्वाचे मुद्दे प्रभावी ठरले, काय वाटतं आपल्याला 6 मतदारसंघाचं विश्लेषण? खरं बघायला गेलं तर लोकसभा निवडणूक ही देशाची दिशा ठरणारी आहे असं म्हणतात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची जी निवडणूक झाली ती स्थानिक मुद्द्यावर प्रभावशाली ठरेल असं सुरुवातीला बोललं जात होतं। मात्र कुठेही स्थानिक मुद्दा हा दिसून आलेला नाही। एकाही राजकीय पक्षानं, मग तो जिल्ह्यातले जे 6 मतदारसंघ आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा स्थानिक मुद्दा प्रकर्षानं पुढे आणला असं दिसलं नाही। निवडणुका या दिवसेंदिवस कुठे ना कुठेतरी जाती आणि धर्माच्या अवतीभोवतीच फिरताना दिसलेल्या आहेत आणि ह्या 2024 मध्ये हे चिन्ह म्हणजे हे आणखीन चांगल्या पद्धतीनं अधोरेखित झालेलं आहे। जातीपातीचे गणितच खूप महत्त्वाचे आहेत। या जातीचा उमेदवार राहिला तर कसं कॅल्क्युलेशन येईल, त्या जातीचं उमेदवार राहिलं तर कसं कॅल्क्युलेशन, याच्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामधले मग मतदार असतील, राजकीय पक्ष असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, याच्याच अवतीभोवती फिरताना दिसलेले आहेत। विकासाचा मुद्दा प्रभावीपणे कुठल्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मांडल्याचं या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हा सर्व पत्रकारांना दिसलेलं नाहीये। कुणाच्या बाजूने कल जास्त राहील काय वाटतंय? म्हणजे जरांगे फॅक्टर आहे, ओबीसी फॅक्टर आहे, त्यानंतर लाडली बहिणीचा फॅक्टर आहे, याचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा झाला मतदारसंघाविषयी? आपण लोकसभेला जर बघितलं तर मनोज जरांगे फॅक्टर हा खूप मोठा प्रभावशाली ठरला। त्याचा इम्पॅक्ट आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून आला। जवळपास 31 ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मराठवाड्याच्या बाबतीत बोलायला गेलं तर जरांगे फॅक्टर हा कमी अधिक प्रमाणात प्रभावशाली होताच, मात्र त्याची दाहकता आता जसं माझ्या पत्रकार सहकाऱ्यांनी सांगितलं की सबसे बडा रुपया, प्रत्येक ठिकाणी हा पैसा बोललेला आहे।
धर्माची गणितं घातली गेली, मुस्लिम मतदार हा भाजप आणि त्यांच्या घटक पक्षाकडे वळणार नाही असं सुद्धा बोललं जात होतं. मात्र प्रत्येक ठिकाणी मनी फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. त्याच्यामुळे जरांगे फॅक्टर हा काही अंशी जरी चालला असेल तरी त्याच्यामध्ये विभागणी झाल्याचं यावेळेस दिसलेलं आहे आणि विकासाचे मुद्दे हे कुठे ना कुठेतरी बाजूला गेलेले आहे. आपल्याला काय वाटतं की आता 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामध्ये महत्वाची आता प्रचार सभा झाल्या, त्यामध्ये आता मागची जी विधानसभा निवडणूक होती त्यापेक्षा या निवडणुकीला खूप आधीतटीची निवडणूक आहे असं म्हणलं जाते. लातूर शहर असेल, निलंगा असेल, इव्हन उदगीर असेल, काय सांगा? निश्चितच अटीतटीची निवडणूक झालेली आहे. आता आपण जर मतदाराचं प्रमाण बघितलं, टक्केवारी त्याच्यामध्येही वाढलेली आहे. आणि आता लातूरचा जर विचार केला तर एक तुल्यबळ उमेदवार आतापर्यंत असा नव्हता, पण यावेळेस त्या पद्धतीने दिला गेला आणि प्रत्येक जण विशेषतः भाजपमधला असेल तर त्यांनी काय केलं की त्यांची एक पूर्ण टीम त्यांच्या मागं लावली. संघाचं असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मागं लागलं. आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय समाजामधला जो उमेदवार आहे वंचितचा, तो त्याचंही काम मोठं आहे. त्याच्यामुळं ही अटीतटीची झाली लातूरमध्ये, लातूर शहरामधली. आणि दुसरं जर पाहिलं तर अनेक मुद्दे या ह्याच्यामध्ये मांडले गेले आणि त्याच्यामुळे ह्या सर्वच बाबतीमध्ये अटीतटीची ही निवडणूक झालेली आहे. पण एक जर विचार केला, आता औसा असेल तिथं बऱ्यापैकी कामं झालेली आहेत आणि ती लोकांना ज्ञात आहे. आणि जरांगे फॅक्टर जो आहे, जसा लोकसभेमध्ये चालला, लोकसभा निवडणुकीमध्ये तसा यावेळेस चालला नाही, स्प्लिट झालेला आहे मतदान. त्याच्यामुळं हा फायदा एक भाजपला औशामध्ये होईल, निलंग्यामध्ये होईल असं दिसतंय. आणि उदगीरमध्ये जर पाहिलं तर उदगीरमध्ये बऱ्यापैकी संजय बनसोडेनं निधी आणलेला आहे, कामं झालेत. आणि त्याचा जर विचार केला, हा विकासाचा मुद्दा ठेवून जर जनतेनं मतदान केलं असेल तर त्याचा फायदा बनसोडेला होऊ शकतो. आणि त्यांचा स्वभावही अशा पद्धतीने लोकांमध्ये जाणं, बोलणं आणि जनसंपर्क ठेवणं असं झालेलं. आणि पुढचं जर आपल्याला बोलायचं असेल तर त्यांनी जिल्ह्याचं, उदगीर जिल्हा होईल एक त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. त्याच्याभोवती आणि तसे त्याच्या पायाभूत सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याच्यामुळं मला वाटतं की तिथं बनसोडे प्रभावी ठरतील. आणि अहमदपूरमध्ये विनायक पाटलांचं जास्त झालेलं आहे, त्यांचा जनसंपर्क आहे. आणि विचार जर केला तर तिथं जरांगे फॅक्टर थोडाफार चालला आहे तिथं. आणि त्याच्यामुळं याचा फायदा कुणाच्या ह्याच्यावर पडणं हाच निर्णय करणार. बाबासाहेबांचाही बऱ्यापैकी संपर्क आहे, गणेश हाकेंचाही संपर्क आहे. म्हणजे तिन्ही तुल्यबळ आहेत. त्याच्यामध्ये मराठा आणि मुस्लिम ही डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहेत. त्याच्यावरून तिथं आपल्याला सांगता येईल काय. म्हणजे अहमदपूर मतदारसंघाचं जर म्हणलं ना आपण, तिथं बीजेपी मध्ये गडबाजी झाली आहे, याचा नेमका फायदा कोणाला होईल? अहमदपूर मतदारसंघाचं अनालिसिस आपलं काय? अहमदपूर मतदारसंघामध्ये गणेश हाके जे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आहेत, ते धनगर समाजाचे आहेत. त्यांनी बंडखोरी केली आणि जनस्वराज्य पक्षातर्फे ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण भाजपमधल्या दोघांनी, म्हणजे भारत सामे आहेत, चंद्रशेखर तांदळे आहेत, यांनी मात्र बाबासाहेब पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे. गणेश हाके किती मतं घेतात याच्यावरती बाब अवलंबून आहे. आणि दुसरं म्हणजे मराठा समाजामध्ये गरजवंत आणि शरदवंत असे दोन भाग आहेत. गरजवंत कोणाच्या पाठीमागे आहेत आणि शरदवंत कोणाच्या पाठीमागे आहेत, त्याच्यावरती विनायकराव निवडून येणार का बाबासाहेब पाटील निवडून येणार हे ठरणार आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचं जर आपण पाहिलं, शहरात तर टफ चालू आहे, पण लातूर ग्रामीण मतदारसंघाचं अनालिसिस काय? कारण रमेश आप्पा कराड हे तिथं माहिती कोण उभारलेले आहेत काय? एकंदरीतच लातूर ग्रामीण मतदारसंघ मतदानासाठी उत्सुक असणारा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातील हा म्हणून ओळखला जातो. कारण ग्रामीण मतदारसंघामध्ये मागच्या वेळेला सर्वाधिक मतदान म्हणजे विजयी उमेदवाराच्या नंतर जर कोणतं 2 नंबरला कोण असेल त्या ठिकाणी तर नोटा होतं. त्यामुळे त्या लोकांची एक भावना अशी निर्माण झाली होती की आम्हाला मतदान करण्यासाठी जी निवडणूक असते ती लढण्यासाठी या ठिकाणी माणूस दिला जात नाही. आणि हा सर्वात मोठा उत्साह आज तुम्ही लातूर जिल्ह्याची जर आकडेवारी पाहिली तर 68% मतदान हे लातूर ग्रामीणमध्ये झालंय. आणि ज्या ठिकाणी मतदारामध्ये उत्साह आहे त्या ठिकाणी निकाल हा जो कोणी रनिंग उमेदवार आहे त्याच्या अपोजिट जातो असं चित्र अनुभवायला मिळालेलं आहे. त्यामुळे जे आहे की त्या ठिकाणी रमेश आप्पा कराडला हे जास्त जी टक्केवारी मतदानाची झालेली आहे त्याचा फायदा झालेला असेल. कारण टक्केवारी वाढण्याचे 2 मूळ कारण आहेत. एक, तरुणांनी जास्त त्या ठिकाणी मतदान केले
दुसरं महिलांनी जास्त मतदान केलं. महिलांनी जास्त मतदान का केलं? लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी जास्त मतदान केलं. त्यामुळं ते मतदान देखील लाडकी बहीण योजनेचं जे मतदान आहे ते युतीलाच जाणार आहे. आणि टीनेजर्स जे तरुण मतदार आहेत की त्यांचा जो काही कल आहे हा कायमस्वरूपी हा भारतीय जनता पार्टीकडे दिसून आलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी विरोधकांना फायदा होईल असं वाटतंय. आता सांगतायत काय की मनोज जरांगे फॅक्टर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चालेल असं म्हणतायत. परंतु मतदारसंघ फिरल्यानंतर आलेले जे अनुभव आहेत की धीरज देशमुख हे त्या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कलमधून या अगोदर निवडून आलेले होते. त्याच्यानंतर त्याच लोकांनी आपला जिल्हा परिषद सर्कल मधला माणूस आता आमदार होत आहे उत्साहानं समजा त्यांना मतदान दिलं. त्यांना जास्त मतही त्यावेळेला मिळाले. समोर उमेदवार हा कुचकामी असल्यामुळे हे घडलं असं जरी म्हटलं तरी सुद्धा लोकांनी उत्साहाने त्यांना आमदार केलं. परंतु आमदार झाल्यानंतरचा जो काही कनेक्ट आपल्या मतदारसंघाशी असला पाहिजे तो कनेक्ट त्या ठिकाणी त्यांचा कुठेही मतदारसंघामध्ये नसल्याचं जनता बोलत आहे. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जवळ केलेलं आहे हे सांगत जरी असले तरी लोकांना असं वाटतंय की बा आमच्याशी कनेक्ट असणारा आमदार आम्हाला पाहिजे. रमेश आप्पा कराडचं दुसरं सर्वात महत्वाचं काम म्हटलं तर मागच्या 2 निवडणुका ते जे काही लढले होते त्याच्यानंतर ते कायमस्वरूपी मतदारसंघामध्ये फिरतायत. तिथले मंदिरं असतील तिथले सप्ताह असतील कुठलाही उत्साहाचा कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघामध्ये असल्याच्या नंतर रमेश आप्पा कराड त्या ठिकाणी गेले नाहीत किंवा त्यांची मदत पोहोचली नाही असं मागच्या 5-10 वर्षातलं उदाहरण पाहायला मिळत नाही. म्हणजे त्यामुळं लोकांचा कनेक्ट हा धीरज देशमुख पेक्षा रमेश आप्पा कराड यांच्यासोबत जास्त असल्यामुळं रमेश आप्पा कराड यांना लोकांनी लोकपसंती दिलेली आहे. आणि त्यामुळं हा जो निकाल आहे आणि जो काही वाढलेला टक्का आहे त्याचा फटका धीरज देशमुख यांना बसेल असा एक अंदाज व्यक्त केला तर तो काय वावगा ठरणार नाही. निलंगा मतदारसंघाचं जर पाहिलं तर तिथं पण आता टफ निवडणूक आहे. अभय साळुंके महाविकास आघाडीतर्फे तिथे निवडणूक लढलाय. मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक संभाजी पाटलांना किती अवघड ठरेल तिथलं काय अनालिसिस आहे? निलंगा मतदारसंघाचं बोलायला झालं तर तिथं कायम निलंगेकर वर्सेस निलंगेकर अशा निवडणुका गेल्या 20 वर्षामध्ये तरी बघायला मिळाल्या आहेत. अगोदर आजोबा विरुद्ध नातू 2 टर्म आपण बघितलं 2004 आणि 2009ला. तिथं आजोबा आणि नातवामध्ये एक अशी फाईट झाली. म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर जे काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत त्यांची आणि संभाजीरावांची लढत आपण 2004ला आणि 9ला बघितली. 4ला आजोबा जिंकले, 9ला संभाजीराव जिंकले आणि 9पासून कायम तिथं संभाजीरावांचं वर्चस्व आपल्याला दिसतंय. पण 9पासून 14 आणि 19च्या 2 निवडणुका झाल्या तिथं काका विरुद्ध पुतण्या म्हणजे निलंगेकर विरुद्ध निलंगेकर अशीच फाईट होती. आणि पहिली ही निवडणूक आहे गेल्या 20 वर्षातली की त्या ठिकाणी निलंगेकर अपोजिशनमध्ये नाहीये. आणि लोकसभेचा जर इम्पॅक्ट आपण बघितला तर सर्वाधिक मताधिक्य लोकसभा मतदारसंघ लातूर लोकसभेमध्ये हे निलंग्यामधनं होतं. त्याच्यामुळं जरांगे फॅक्टर हा मोठ्या प्रमाणात चालेल असं त्या ठिकाणी बोललं जात होतं. मात्र सर्वसामान्य घरातनं एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अभय साळुंकेला पक्षानं तिकीट दिलं. तोही मराठा चेहरा होता. मात्र दुसरीकडे अशोक पाटील निलंगेकर आणि अरविंद भातांब्रे या दोघांनी तिकिटाची मागणी केली होती. अरविंद भातांब्रे हे लिंगायत समाजाचे असले होते आणि अशोक पाटील तर यांचे काका होते. म्हणजे मागच्या 2 टर्मपासून ते संभाजीरावांचे विरोधक म्हणून काम करत होते. मात्र पक्षाने ज्यावेळेस अशोक पाटील निलंगेकर यांना डावलून अभय साळुंके यांना तिकीट दिलं त्या ठिकाणी चांगली चुरस अभय साळुंके यांनी दिलेली आहे. मात्र अशोक पाटील निलंगेकर हे नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि उघडपणे त्यांचे समर्थक हे भाजपचा प्रचार करताना दिसून आलेले आहेत. अरविंद भातांब्रे यांनी त्यांच्या पद्धतीने जमेल तसा प्रचार केलेला आहे. पण आज मितीला या त्या ठिकाणी भाजपचं पारडं हे मोठं म्हणजे भाजपचं पारडं जड दिसतंय. लोकसभेचा इम्पॅक्ट म्हणावा तसा या ठिकाणी विधानसभेच्या या आखाड्यामध्ये दिसून आलेला नाही. जरांगे पाटलाचा जो फॅक्टर आहे तो फारसा प्रभावीशाली ठरेल असं या मतदारसंघात तरी दिसत नाही. त्याच्यामुळं आज मितीला संभाजी पाटील निलंगेकर यांचं पारडं त्या ठिकाणी जड आहे. अशोक पाटील निलंगेकर आणि त्यांच्या समर्थकांची छुप्या मार्गाने का होईना संभाजीराव पाटील निलंगेकर हे आपल्या परिवारातले आहेत. आपल्या परिवारातला असल्यामुळे त्यांच्या पारड्यामध्ये निलंगेकर परिवाराचं आणि त्यांचे विरोधक म्हणून गेल्या 2 टर्मपासून जे निवडणूक लढवले त्यांच्या समर्थकांचं पारडं म्हणजे यांच्या संभाजीरावांच्या पारड्यात पडलेलं आहे असं दिसून येत आहे. औसा मतदारसंघात जर बोललं आपण तर मनोज जरांगे फॅक्टर जो होता तिथं त्यांच्यावर नाराज होतलं अभिमन्यू पवारावर खास करून अशी चर्चा होती. तिथे काय होईल काय वाटतं? कारण दिनकर माने ते पण 1-2 टर्म आमदार राहिलेले आहेत ते विरोधात होते. लोकसभेचा जो इम्पॅक्ट होता जरांगे फॅक्टरचा तसा इम्पॅक्ट बऱ्याच मतदारसंघामध्ये यावेळेस राहिलेला नाही. औसा मतदारसंघाचा जर विचार केला तर अभिमन्यू पवारांनी त्यावेळेस त्यांची माफी मागितली होती की बाबा काही झालं असेल
तर मला मी दिलगिरी व्यक्त करतो म्हणून. आणि त्याच्यानंतर पुढं काय झालं की हा इम्पॅक्टच पाहिजे तसा राहिला नाही. आणि अभिमन्यू पवारची एक जमेची बाजू की त्यांनी विकास कामं तिथं केली, सर्वांना सोबत घेऊन गेले, टीका टिप्पणी तिथं जास्त झाली नाही. आणि मानेंचा विचार करता ती इतके दिवस कुठं होते हा प्रश्न जनता करायली तिथली. आणि त्याच्यामुळं निश्चितच त्याचा फायदा अभिमन्यू पवारांना होणार आहे असं प्रथमदर्शनी तरी वाटते. आणि मराठा समाजाचं मतदान जे आहे ते केवळ एकांगी झालेलं नाही, ते विभागलेलं आहे. आणि याचा फटका यांना मानेंना बसू शकतो दिनकर माने. लातूर शहर मतदारसंघाचं जर आपण बोललं तर अर्चनाताईंना तिकीट मिळालं, मात्र भारतीय जनता पार्टीची काही अंतर्गत गटबाजी समोर आली आपण बोललं, याबाबत काय वाटतं? म्हणजे अर्चना पाटील चाकूरकर यांना ह्याचं नुकसान होऊ शकतं? हे मुळात काय आहे की लातूर भाजप जे आहे ना, हा खरं म्हणजे देशमुख घराण्यात चालवत होतं. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यावेळेला देखील गोपीनाथ मुंडे हे विलासराव देशमुखांना मैत्रीच्या माध्यमातून मॅनेज होते आणि विलासराव देशमुखांना सुकर होईल असंच राजकारण झालं. पुढे त्यांचे चिरंजीव अमित देशमुख यांना त्यांचं राजकारण सोयीचं जावं यासाठी इथल्या भाजपने कायमपणे त्यांना समर्थन दिलं. या निवडणुकीत अमित देशमुखांना आक्रमक चेहरा किंवा तुल्यबळ लढत देणाऱ्या माणसाला तिकीट मिळायला नको यासाठीची व्यूहरचना स्वतः अमित देशमुखांनी केलेली होती आणि भाजपतल्या बंडाळीला अमित देशमुखच जबाबदार आहेत अशी चर्चा सुरू आहे. पण झालं कसं की काही कारण असू देत, अर्चना पाटील चाकूरकरांना एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी हलक्यात घेतलं अमित देशमुखांनी. त्यांना असं वाटलं की या महिलेचा काही संपर्क नाही, कुठं नाव नाही आहे आणि त्यामुळे एकदम हलक्यात घेतलं. पण ज्या पद्धतीची निवडणूक झाली लातूर शहर मतदारसंघामध्ये, एकीकडे अमित देशमुख हे आक्रमक भाषेत बोलत होते आणि संयत भाषेमध्ये अर्चना पाटील चाकूरकर बोलत होत्या. त्या दोघांची तुलना व्हायला लागली. विनोद खटके देखील ज्यांच्यावरती आरोप केले जात होते गुंडगिरीचे, त्यांनी तोल ढळू दिला नाही. अतिशय शांतपणे त्यांचा प्रचार सुरू होता. आणि झालं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आरची परशासारखी भाषा ज्या विलासराव देशमुखांच्या ज्येष्ठ चिरंजीवांनी वापरावी हे लोकाला इतकं लागलं, लोकाला वाईट वाटलं. मग पुन्हा त्यांनी मी असं म्हणलोच नाही असं विधान केलं. हे विधान माझं नाहीच, दुसरा कोणीतरी कार्यकर्ता म्हणत होता म्हणून मी उच्चारला. और दुसऱ्यांनी समजा शिव्या दिल्या, मग तुम्ही तुमच्या तोंडून शिव्या देणार का? शेवटी सुसंस्कृतपणा काही आहे की नाही? अहो, त्या दिवशी अर्चना पाटील यांचा वाढदिवस होता. खरं म्हणजे ज्या शिवराज पाटील चाकूरकरांचा फोटो लावून हे निवडणुकीत फिरत होते त्यांनी तो सुसंस्कृतपणा घ्यायला पाहिजे होता. एक बुके घेऊन अर्चना पाटील चाकूरकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असत्या आणि म्हटलं असतं की माझ्या तोंडून चुकून गेलं. अहो, त्याला डोक्यावर घेतलं असतं इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी. पण दुर्दैवाने हे झालं नाही आणि त्यामुळे अमित देशमुखांच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण आहे. चला, शेवटी रॅपिड फायर राऊंड, महाविकास आघाडी आणि महायुती किती सीट येतील लातूर जिल्ह्यामध्ये तेवढं सांगा. महाविकास आघाडीच्या 2 जागा येतील, 4 जागा महायुतीच्या येतील. 2 जागा महाविकास आघाडी, 4 जागा महायुती. खरं तर हे प्रेडिक्ट करणं धाडसाचं होईल, कारण मतदार त्यांच्या मनाचा ठाव गाठू देत नाही. पण आता जसं माझ्या सहकार मित्रांनी जसं सांगितलं तसंच चित्र लातूरच्या 6ही विधानसभा मतदारसंघात दिसतंय. 2 महाविकास आघाडी, कदाचित महाविकास आघाडी 3 होऊ शकेल. 3-3 किंवा 4-2 असं चित्र राहील. कदाचित 3-3 असं राहू शकेल चित्र. तर हे होते लातूर जिल्ह्यातील काही ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी आपला एक अंदाज विधानसभा मतदारसंघाबद्दल लातूर जिल्ह्याचा मांडलाय. मात्र नेमका लातूरची जनता ही कोणाच्या बाजूने कल देईल हे आपल्याला येत्या 23 तारखे रोजी चित्र स्पष्ट होईल. लातूरसाठी अनिकेत जाधव, मुंबई तक.